नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 6 मेच्या भागामध्ये मित्रांनो ता मानिनी गणपती बाप्पासमोर उभी असते आणि ती प्रार्थना करत असते. बाप्पा, लक्ष असू दे रे बाबा तुझं. विघ्नहर्ता आहेस ना तू. माझ्या मनात येणाऱ्या शंका कुशंका, या घरामध्ये येणारी विघ्न किंवा दारावरती येणारं कुठलंही संकट सगळं सगळं पुसून टाक. आणि मित्रांनो आता ती अशी प्रार्थना करत असते आणि इतक्यातच आता दरवाजामध्ये तिची मैत्रीण येऊन उभी राहते आणि तिला बघितल्यानंतर मानिनीला तर धक्काच बसतो आणि तिला सगळं काही मागचं आठवू लागतं. आणि तेव्हा आता ते सगळं आठवल्यानंतर तिची मैत्रीण म्हणते, मनू मला आतमध्ये सुद्धा येऊ देणार नाही आहेस का? तर तेव्हा मानिनी विचारते, का आली आहेस तू आता? तर तेव्हा तर तिची मैत्रीण आतमध्ये येते आणि म्हणते, मनू माफ कर ना गं आता मला. हे बघ, जे झालं ते झालं. हे बघ, माझी एखाद्या वेळेस तुला सांगायची पद्धत चुकली देखील असेल, पण मी जे तुला सांगत होते ते तर चुकीचं किंवा खोटं नव्हतं का नाही? आणि मला तर सुद्धा ते 16 डिसेंबरच्या रील्स बघूनच कळलं गं. प्लीज सगळं सोडून दे ना म्हणू. हे बघ, जे झालं आहे ना ते त्याबद्दल ना मी तुझी माफी मागायला देखील तयार आहे, असं म्हणून ती कान पकडते. तर तेव्हा त्या मानिनी तिला आपल्या जवळ घेते आणि तिला माफ करते. आणि तेव्हा तिची मैत्रीण एकदम भावूक होते आणि म्हणते, थँक्यू म्हणू, आज ना माझ्या उरावरचं फार मोठं ओझं उतरलं. आणि त्यानंतर आता या दोघी बसतात आणि यांच्या गप्पा गोष्टी चालू होतात. मानिनी म्हणते, तुला खरं सांगू का, आयुष्यामध्ये आपण खूप चुका करतो हे लक्षात आलंय माझ्या. बरं तू सांग, तू काय घेणार, सरबत पण? तर तेव्हा त्याची मैत्रीण म्हणते, मी आणि सरबत? अगं, याही वेळेला वाईन नाही विचारलीस ना मला? आणि म्हणते, जाऊ दे गं, ते सोडून दे, नंतर पिऊ काहीतरी. पण आता ना मला तुझ्याशी पोटभर गप्पा मारायचेत. तेव्हा मानिनी म्हणते, मारूयात ना गप्पा. बरं तू सांग, अचानक कशी काय आलीस? तर तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, 2 कारणं आहेत आणि अगदी खरं सांगायचं झालं ना म्हणू, गेले कित्येक दिवस मला तुझी ना प्रचंड आठवण येत होती. आपली कर्म ना आपला पिच्छा सोडत नाहीत बघ. सगळे हिशोब चुकते करावे लागतात. तुझ्या दोन्ही सुना किती गुणी आहेत ग, पण मी माझा चष्मा तुझ्या डोळ्यावरती चढवायला गेले आणि स्वतःची नजरही गमावून बसले. कॅफे बंद पडला. माझा मुलगा, माझी सून मला सोडून ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाले. तुला सांगते म्हणून मला नातू झालाय अगं, पण आज तागत मला त्याचा चेहरासुद्धा पाहता नाही आला. आणि म्हणते, एनिवे, इतक्यात मला कळलं की तुझ्या दोन्ही सुना प्रेग्नंट आहेत. म्हटलं चला आपल्या मैत्रिणीचं तरी अभिनंदन करून येऊयात. आणि म्हणते, काय आहे ना, तुझी गत माझ्यासारखी नाही आहे गं. तुझी मुलं तुला मानतात, तुझ्या सुना तुझं ऐकतात, त्यामुळे तुझ्या दोन्ही नातवंडांना सगळ्यात आधी तूच हातात घेशील, बरोबर आहे की नाही? आणि म्हणते, खूप छान गं, खूप अभिनंदन म्हणू. आणि विचारते, मग कसं वाटतंय आजी? तेव्हा मानिनी म्हणते, काय छानच वाटते अर्थात. आणि विचारते, तुला कसं कळलं? तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, अगं म्हणू, जग एकदम छोटं आहे. अगं तुझ्याकडची ती आशा, तिची बहीण निशा आहे ना, ती माझ्या घरी कामाला आहे. तिच्याकडूनच मला कळालं आणि तिच्याकडून हेही कळलं की तेच हे देशमुख. मग म्हणलं चला की आपल्या मैत्रिणीचं अभिनंदन करून येऊयात. आणि ते कळल्या कळल्या दुकानात गेले आणि जे समोर दिसेल ना ते उचलून घेऊन आले बघ. तेव्हा मानिनी म्हणते, अगं कशाला गिफ्ट वगैरे सुनीता, तू पण कमालच करतेस. आणि तसंही आपल्याकडे बाळ व्हायच्या आधी आपण काहीही देत नाही ना. आणि या मुलींसाठी अगदीच तुला काही द्यायचं असेल तर त्यांच्या आवडी तुला कुठं माहिती आहेत. आणि तू एक काम कर ना, तू नंतरच दे प्लीज. तर तेव्हा सुनीता म्हणते, नाही आहे म्हणून मी त्यांच्यासाठी आणले ना, तू असं काय करतेस? असं म्हणून ती आता ते गिफ्टची पिशवी हातात घ्यायला जाते आणि ती पिशवी तिच्या हातातून खाली पडते आणि त्याच्यामधून अगदी मानिनीच्या स्वप्नामध्ये जी भावली येत असते तीच भावली त्यातून बाहेर पडते. आणि ते बघितल्यानंतर मानिनीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि ती आता खूप जास्तच घाबरू लागते. आणि सुनीता आता ती भावली हातामध्ये घेते आणि म्हणते, क्यूट आहे भावली. आणि म्हणते, अख्खी गाडी जरी हिच्यावरून गेली ना तरी सुद्धा मोडायची नाही बघ. आणि असं सुनीताने म्हटल्यानंतर आता मानिनीला तर अजून जास्त धक्का बसतो आणि मानिनी तर तिच्यावरती ओरडतेच. म्हणते, अगं ये असं कोण बोलतं, गाडी गेली तिच्या अंगावरून, अगं तू काय बोलतेस काय? आणि म्हणते, तू सुनीता तू जा ग इथून. तेव्हा सुनीता म्हणते, अगं म्हणून शांत हो, मी गंमत करत होते, मी तुला एवढंच सांगते की बाहुली किती टिकाऊ आहे ते. तर तेव्हा मानिनी म्हणते, अगं ती टिकाऊ जरी असली तरी सुद्धा अशा कितीतरी गोष्टींच्यामुळे बाळ टिकत नाही हे कसं लक्षात येत नाही तुझ्या? तुला डोकं नाही आहे का गं? तू प्लीज जा इथून, मी तुला सांगते ना सुनीता. आणि म्हणते, तू बाहुलीच का आणलीस आणि बाहुलीच का आणावीशी वाटली तुला, असं शंकेनेच तिला विचारू लागते. आणि म्हणते, खरं सांगा, माझ्या स्वप्नांबद्दल तुला कोणी सांगितलंय का? खरं सांग सुनीता, कोणी सांगितलं तुला? असं ती ओरडत असताना आता आशाताई आणि जीवा तिथं येतात. आणि तेव्हा आता मानिनी म्हणते, आशा
तुला पण डोकं नाही आहे का गं? आपल्याकडे 3 महिन्याच्या आधी कोणालाही सांगायचं नसतं, तुला माहिती नाही? का सांगितलंस तू तुझ्या बहिणीला? तेव्हा सुनीता म्हणते, अगं म्हणून सोड ना, तू तिला कशाला ओरडतेस? अगं मी काय परकी आहे का? असं ती बोलत असताना मित्रांनो आता मानिनी तर तिच्या हातामधली बाहुली खेचून घेते आणि बाहेरच्या दिशेने जोराने फेकून देते आणि तिच्यावर जोराने ओरडते, तू निघ गं इथून. तर तेव्हा आता जीवा आई आई असं म्हणून पुढे येत असतो तर मानिनी म्हणते, कोणी काही बोलायचं नाहीये, कोणीसुद्धा मध्ये पडू नका आणि तूही पडू नकोस असं म्हणून ती आता तिचे गिफ्ट बॅग सगळे उचलते आणि म्हणते, हे घे आणि तू चल असं म्हणून तिला खेचत आता बाहेरच घेऊन जाते आणि घराच्या बाहेर काढून ती बाहुलीसुद्धा तिच्या हातामध्ये देते आणि म्हणते, तुझं गिफ्ट तुलाच लखलाप हो. तेव्हा सुनीता म्हणते, असं करू नये गं म्हणू. होणाऱ्या बाळासाठी आईसाठी कोणीतरी प्रेमाने काहीतरी आणतं, ते असं नाकारू नये, मग नशीब तुमचं आनंद नाकारतं. तेव्हा मानिनी म्हणते, अगं बाई जा तू इथून असं म्हणून तिच्या तोंडावरती दरवाजाच बंद करून टाकते. तर तेव्हा आता जेव्हा मानिनीला शांत करू लागतो, म्हणतो, आई आई शांत हो, तू शांत हो. आणि आशाताईला पाणी आणायला सांगतो आणि विचारतो, आई काय झाले सांग मला. तेव्हा मानिनी म्हणते, बघ जीवा, मला ना माझ्या नातवंडांच्या बाबतीत सगळं काही व्यवस्थितच व्हायला हवं आहे. हे कोण कुठून येतात त्यांना कळत नाही का, अक्कल नाही का यांना? बाळ व्हायच्या आधी काही अशा वस्तू आणू नयेत घरात असं म्हणून ती खूप रडत असते. तर तेव्हा जेव्हा तिला शांत करायचा प्रयत्न करत असतो तर मानिनी म्हणते, आणि तू सुद्धा तो पाळणा अजूनसुद्धा परत दिलेला नाही आहेस, तो पाळणा देऊन टाक बरं. मी हात जोडते तुझ्या पुढे, तू का विषयाची परीक्षा घेतोयस? तेव्हा जेव्हा म्हणतो, मी देतो म्हटले ना, मी खरंच देतो, तू प्लीज शांत हो असं म्हणून तो परत तिला जवळ घेतो आणि इतक्यातच आशा आता पाणी घेऊन येते आणि तेव्हा आता मानिनी पाणी पिऊ लागते आणि त्यानंतर आता थोडीशी शांत होते. आणि त्यानंतर मित्रांनो आता जेव्हा त्या पाळण्यासमोर जाऊन बसतो आणि त्याला आता ते सगळं काही आठवत असतं, जे आत्ता मानिनीने ते बाहुली फेकलेली असते आणि त्यानंतर मानिनी ओरडलेली असते, तू पाळणा अजूनसुद्धा परत दिलेला नाही आहेस, मी हात जोडते तुझ्या पुढे, तो पाळणा परत दे. आणि तेव्हाच आता नंदिनी तिथं येते आणि जीवाला थोडं इमोशनल झालेले बघून ती त्याच्याजवळ येते आणि जीवाला एकदमच विचारते, भूक लागली? आणि म्हणते, ॲक्च्युली ना जेवण व्हायला 15-20 मिनटं उशीर होणार आहे म्हणून विचारायला आले. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हां ठीक आहे, मला चालणार आहे. आणि विचारतो, तुला चालणार आहे ना? आणि सगळ्यात महत्त्वाचं, मिनी नंदिनीला चालणार आहे ना? आणि विचारतो, काय झाले, म्हणजे वेळ का लागणार आहे? आई अपसेट आहे म्हणून का? तर तेव्हा नंदिनी हो असं सांगते. तर जेव्हा आता बाजूला जाऊन बसतो आणि नंदिनी म्हणते, जेव्हा काय झालं, खूप काही झालं का? आशाताई म्हणत होत्या की आईची खूप चिडचिड झाली आहे म्हणून. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हो अगं तिचं ना काहीतरी बिनसलं, म्हणजे डिलिव्हरीच्या आधी कोणी काही आणलं तर लगेच पॅनिक होते, ती हायपर होते. नाही, मला मान्य आहे की डिलिव्हरीच्या आधी कोणी काही आणू नये, देऊ नये. आणि म्हणतो, तिने म्हणजे एकदम धसकाच घेतला आहे अगं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, माहिती नाही, पण फक्त हेच कारण असेल ना जीवा? तर तेव्हा जीवा विचारतो, म्हणजे काय? तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही, मला आशाताई म्हणाल्या त्यांनी ती गिफ्ट म्हणून आणलेली बाहुली पण फेकून दिली. आई असं करत नाहीत जीवा, नक्कीच काहीतरी वेगळं कारण आहे. आणि म्हणते, तुम्ही विचारलं नाही का आईंना? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं बरी आहेस ना तू? अगं मी आईच्या बॅडबुकमध्ये आहे ऑलरेडी, मी काही विचारायला गेलो असं ना तर उलट मलाच पडली असती, कळलं? पण ना तिचं काहीतरी बिनसले, विचित्र वागायला लागली ती. तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही, जेव्हा शहाणा माणूस जेव्हा विचित्र वागायला लागतो ना, तेव्हा आपण ना थांबवून त्याला विचारलं पाहिजे, शोध घेतला पाहिजे की नक्की काय झालंय. तुम्ही नाही विचारलं ना, मग मी विचारते आईंना असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो, अगं ये बस बस बस, ती नाही चिडणार, ओके आहे, पण मी नक्की चिडेन तुझ्यावरती. काय चाललंय तुझं? आत्ता आली आहेस ना तू कामावरून? ऐक माझं, आधी फ्रेश हो, मग जा, आणि जाऊन मग ना काय सासूच्या गळ्यात गळे घालायचे ते घाल. तेव्हा नंदिनी म्हणते, ठीक आहे, आवरते असं म्हणून ती आवरायला निघून जाते. आणि तेव्हा जाऊन कपाट उघडतात तर त्याच्यामधून तो शारदाने दिलेला ड्रेस खाली पडतो. तर जेव्हा ते बघतो आणि म्हणतो, अरे वा, नवीन ड्रेस. तर तेव्हा नंदिनी जेव्हाजवळ परत येते आणि म्हणते, मी तुम्हाला दाखवणारच होते, अहो आईने घेतलाय मला हा ड्रेस, आणि सेम ड्रेस काव्याला सुद्धा घेतलाय. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अरे वा, म्हणजे ट्विनिंग झालं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो आम्ही सुद्धा तेच म्हणालो आणि आम्ही तेच करणार आहोत. आत्ता घालू शकतो, नंतर पोट वाढलं की ड्रेस वर जाणार ना, म्हणून आम्ही ठरवलं की व्हाईट लेगिन्स घालायचं आहे याच्या खाली. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, वा वा, छान आहे छान आहे, मी ना आता हे काम कंप्लीट करायच्या मागे लागतो. काय ना, मी तुला म्हटलं नव्हतं का पाळणाघराच्या रिनोव्हेशनची PPT ती राहिली आहे, आणि मगाशी ते सगळं झालं ना, त्यात राहून गेलं माझ्याकडून सगळं, आणि एकदा का कंप्लीट झाली ना की तुला नक्की दाखवेन मी. खरं तर आत्ता सांगायला हरकतच नाही. हे बघ, 2 आयडिया आहेच. पहिल्या आयडियामध्ये काय आहे माहिती ना,
असे छान क्यूट क्यूट कलर्स, बसकं छोटंसं फर्निचर, छोट्या छोट्याशा बेबी बॅग्स आणि एक वॉल ना अख्खी इंद्रधनुष्याच्या रंगाने रेखाटणार आहे. आणि एका खोलीमध्ये अशा छोट्या छोट्या गाद्या असतील आणि ती लहान लहान मुलं असं मस्त भातू खाऊन झाला ना की त्याच्यावरती अशी छान लुढकतील. म्हणजे दुपारी एकदा झोप झाली ना की मग संध्याकाळी पुन्हा एकदा खेळायला तयार. आणि दुसरी आयडिया तर खूप कमाल आहे. म्हणजे पर्सनली मला ती खूप जास्त आवडली आहे. आणि अख्ख्या खोलींना मी किल्ल्याचा लूक दिलाय. म्हणजे असं वर चढायला ना असं छतापासून दोर सोडलेत. म्हणजे मग मुलं खेळतील, किल्ला चढतील. आणि माझ्या डोक्यात काय विचार आला, किल्ल्याचा लूक आहे तर मग मुलं आपल्या महाराजांच्या आठवणी जागवतील. तिथे जर आपल्या मावळ्यांच्या सुरस पुस्तकं असतील तर ती घेतील, ती वाचतील. म्हणजे आपला इतिहास ना आपल्या पुढच्या पिढीच्या नसानसात वाहील. आणि मला ही आयडिया पर्सनली खूप जास्त आवडली. तर तेव्हा नंदिनीसुद्धा म्हणते, नाही नाही खूप छान आहे. आत्तापर्यंत ना मी त्या वेस्टर्न लुकमधली पाळणाघरं आणि प्ले स्कूलची डिझाईन्स बघितलेली आहेत. पण ही आयडिया खूपच छान आहे. तुम्ही हीच सजेस्ट करा त्यांना. तर तेव्हा जीवा म्हणतो नक्की करणार आहे आणि त्यासाठी आज रात्रभर जागून ही PPT कंप्लीट करायची आहे मला. कारण क्लायंटला उद्या हे सगळं काही दाखवायचं आहे. आणि मगाशी ते सगळं झालं ना त्यात सगळं राहून गेलं. पण आईचं ना खरंच मला काही कळत नाही आहे. म्हणजे फार विचित्र वागायला लागले हल्ली. आणि मित्रांनो यांच्या दोघांच्यामधलं असं बोलणं चालू असतं आणि इकडे परत आता मानिनीचा सीन दाखवलेला आहे. ती आता आवरावर करत असते आणि तेव्हा आता तिला परत ते धनंजयचं बोलणं कानावरती पडतं. म्हणते धनंजय म्हणालेलं असतो की नंदिनीच्या आधी शारदाची 3 मिसकॅरेजेस झालेली आहेत. आणि त्यानंतर जीवाने पाळणा आणलेला असतो आणि त्यानंतर नंदिनीने सांगितलेलं असतं की डॉक्टर म्हणालेले आहेत काव्याला थोडं जपायला हवं. आणि त्यानंतर आत्ताच सुनीताने ती बाहुली आणलेली असते आणि त्यानंतर रागारागात मानिनीने तिला घराबाहेर काढलेलं असतं. हे सगळं काही तिला आठवत असतं. इतक्यातच मिथून काका तिथं येतो आणि वहिनी असं म्हटल्यानंतर मानिनी तर दचकतेच. तर मिथून काका म्हणतो, नाही कामात असाल तर मी नंतर येतो. तेव्हा मानिनी म्हणते, नाही नाही बोला ना. तर तेव्हा मिथून काका म्हणतो, नाही आपलं असं नेहमीचंच. तर तेव्हा मानिनी म्हणते, मिथून भाऊजी नेहमीचं म्हणजे जर तुमचं कोडं असेल ना तर प्लीज मला सांगू नका. माझं काही डोकं चालत नाही आहे. मी आत्ता टेन्शनमध्ये आहे. तर तेव्हा मिथून काका म्हणतो, नाही अहो वहिनी मी कुठं इथं शब्द कोडं सोडवतोय. इथं माझ्या आयुष्याचं कोडं सुटता सुटत नाही आहे. काय सांगायचं आता तुम्हाला. तर तेव्हा मानिनी विचारते म्हणजे काय. तर तेव्हा मिथून काका म्हणतो, नाही ते जरा पैसे पाहिजे होते. तेव्हा मानिनी लगेचच पैसे देत असते. तर तेव्हा मिथून काका म्हणतो, नाही नाही हात खर्चाला नाही. मी तुम्हाला म्हणालो होतो ना, विसरलात का तुम्ही. अहो ते श्रेयाच्या हॉस्टेलची फीज भरायची होती. तुम्ही मला म्हणाला होतात ना देते म्हणून. आणि म्हणतो, वहिनी आय डोंट लाईक दिस. हल्ली ना तुम्ही पण विसरायला लागला. तर तेव्हा मानिनी म्हणते, हो सगळंच विसरायला लागले. वय झाले ना माझं त्यामुळे विसरायला होणारच असं म्हणून ती चिडचिडच करू लागते. आणि म्हणते आता आजी होणार आहे म्हटल्यानंतर मी काय विसरायला तर होणारच. आणि म्हणते मी पैसे काढायची पण विसरले, तुम्हाला द्यायचीही विसरले. पण मी काढीन ना, मी देईन ना मी. आणि म्हणते नेहमी देत नाही का असं म्हणून ती सगळं काही विचित्रच बोलत असते. तर तेव्हा मिथून काका म्हणतो, नाही देता ना म्हणजे काय अहो. तर मानिनी म्हणते मग यावेळेला सुद्धा देईन ना मी, उद्या देते. तर ते सगळं काही ते बघितल्यानंतर मिथून काकाला तर धक्काच बसतो. आणि थोडा वेळ थांबून तो म्हणतो, वहिनी नाही म्हणजे सॉरी तुम्ही काही टेन्शनमध्ये आहात का. तेव्हा मानिनी काही बोलत नाही म्हटल्यानंतर आता मिथून काका तिथून निघून जातो. आणि मिथून काका निघून गेल्यानंतर मानिनीला आता वाईट वाटू लागतं. म्हणते मी उगीचच मिथून भाऊजींना बोलले, माझा सगळा राग मी त्यांच्यावरती काढला. आणि परत म्हणते मी बोलून येते असं म्हणून ती डोळे पुसते आणि चाललेली असते. आणि म्हणते मिथून भाऊजी तर तिथून वसू समोर येते आणि म्हणते मिथून नाही मी आहे मानिनी. मला एक कळत नाही आहे मानिनी, ती तुझी मैत्रीण सुनीता जिने आपल्याला काव्याबद्दल वाईट साईड सांगितलं होतं आणि जिच्यामुळे आपल्या घरामध्ये नको इतकी भांडणं झाली होती, ती पुन्हा का आली होती आपल्या घरात. तर तेव्हा मानिनी म्हणते वसुताई वसुताई ऐका ना प्लीज, माझ्यात ना आता ताकदच नाही आहे ना त्या कटू आठवणी जागा करण्याची किंवा आता तुमच्याशी वाद घालण्याची. तर मग तुमचं काम नसेल ना तर प्लीज तुम्ही जाता का. तर तेव्हा वसू म्हणते नाही तू जा. तर आणि परत थांबून म्हणते अगं म्हणजे मला गुरुजींच्याकडे जा असं म्हणायचं होतं. आणि म्हणते मानिनी आजकाल तू जे काही वागतेस ना इतकं टेन्शन घेतेस, सतत चिडचिड करत असतेस. अगं हे सगळं काही बघून मला खरंच खूप भीती वाटायला लागली आहे. अगं मानिनी आपल्या घरामध्ये पहिल्यांदा पाळणा हरणार आहे बरोबर ना. पण हे गुरुजी ना मला नको ते कोडं सांगून गेलेत खरंच. तर मानिनी विचारते कोडं म्हणजे. तर वसू म्हणते अगं म्हणजे गुरुजींनी मला आणि रम्याला असं सांगितलं की त्यांना ना काव्याच्या हातामध्ये बाळ दिसतंय, पण तिच्या हातामध्ये तिचंच बाळ दिसतंय असं का म्हणाले नसतील का गुरुजी. आणि म्हणते गुरुजी ना त्यांचे संकेतसुद्धा मला कळेनासेच झालेत बघ खरंच.
असं तिने बोलल्यानंतर आता मानिनीला अजून जास्त टेन्शन येतं आणि आता वसू तिथून निघून गेल्यानंतर मानिनीच्या डोक्यामध्ये तेच शब्द घुमू लागतात. आणि इकडे आता विजय जो असतो तो बर्गर खात बसलेला असतो. तर वसू तिथं येते. तर तेव्हा विजय तिला सुद्धा एक बर्गर देतो. तर वसू म्हणते नाही हो माझी खायची इच्छा नाही आहे. तर विजय विचारतो का? तर वसू म्हणते काय नाही हो वाटलं तर उद्या पार्थ आणि नंदिनी ऑफिसला जातील आणि उद्या तर काय ते घरातच थांबणार आहेत आणि एकटा जेव्हा काय तो कामावरती जाणार आहे आणि मानिनी सुद्धा गेली तर गेली. आणि म्हणते नाही नाही काहीही करा जावे बापू पण काव्या सोडून घरातली प्रत्येक व्यक्ती घराच्या बाहेर उद्या जायलाच पाहिजे. तर तेव्हा विजय म्हणतो जाणार सगळे जातील आणि याचा बंदोबस्त मी करेन. सगळ्यांची पानं ना नंतर वाढायला घेतो आधी ना त्या मिथूनची पंगत उठवतो. तर तेव्हा वसू म्हणते पाल आहे तो पाल देशमुखांच्या घराली चिकटलेली पाल आहे तो का जातोय घराच्या बाहेर. तर तेव्हा विजय म्हणतो जाणार हो जाणार फक्त ना त्यासाठी तुम्हाला थोडासा खर्च करावा लागेल. तर वसू विचारते खर्च करावा लागेल म्हणजे? तर इकडं मित्रांनो तर नेमकं त्याच वेळेला मिथून काका तर टेन्शनमध्ये असतोच आणि विजय आता तिथे गाणं म्हणत येतो. तर तेव्हा मिथून काका म्हणतो वा वा विजयराव छान आहे काय आज घरामधला रेडिओ बंद झाला की काय म्हणजे तुमच्यावरती गाण्याची वेळ आली ना आय डोंट लाईक दिस. तर तेव्हा विजय म्हणतो पण आहो मी कोणतं गाणं गातोय ते बघा ना आणि म्हणतो उघडदार देवा आता. तर तेव्हा मिथून काका म्हणतो कोणतं दार उघडणार ते पण रात्रीच्या वेळी. तर तेव्हा विजय म्हणतो मंद वगैरे आहेत का तुम्ही मी काय बोलते कळत नाही का तुम्हाला. तर तेव्हा मिथून काका म्हणतो आय लाईक दिस मी तुम्हाला सांगतो माणसानं जसं आहे तसंच वागलं पाहिजे पटलं मला. बरं तुमचा मुद्दा काय ते सांगा. तर तेव्हा विजय एकदमच म्हणतो श्रेयाच्या फीचे पैसे मिळाले आणि नंतर त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडल्यानंतर म्हणतो हां हे खरे मिथुनराव सतत खांदे पडलेले हारलेले फक्त वय वाढत राहिलं कर्तृत्व शून्य आता या वयात पैसे मागायला लागतात यातच आलं की नाही सगळं. असं विजयने म्हटल्यानंतर आता मिथून काका तर चक्क विजयची कॉलरच पकडतो. तर तेव्हा विजय म्हणतो असं मी नाही तुमच्या परमपूज्य मानिनी देशमुख सांगत होत्या सगळ्यांना. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता मिथून काका त्याची कॉलर सोडतो आणि म्हणतो अरे नाही नाही वहिनी असं काहीसुद्धा बोलू शकत नाही माझ्याबद्दल असं काहीच बोलू शकत नाही खोटं बोलताय तुम्ही कळलं का खोटं बोलताय तुम्ही. तर तेव्हा विजय म्हणतो काय मिथूनराव अहो दिसतं तसं नसतं म्हणूनच आपण सगळे फसतो ना. तुम्हाला हे देशमुख जे वाटतायत ना सगळे दयाळू मायाळू कनवाळू आहेत खरे जर्दाळू म्हणजे बाहेरून मऊ मऊ आतून टणक. अहो तुमचा देशमुख भक्तीचा ठेवा यांनी बनवून खाल्ला ना मेवा. खरं सांगतोय मी तुम्हाला. अहो फोन चार्जिंगला होता म्हणून नाहीतर रेकॉर्ड करणार होतो मी सगळं. आणि मी कधीही मदतीचं दार उघडायला तयार आहे. विचार करा आणि मला सांगा कधीही या माझ्याकडं पण प्रेमानं. आणि हे जाता जाता परत पुढं गाणं म्हणतो पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. आणि त्यानंतर मित्रांनो आता रात्री पार्थ आणि काव्या झोपलेले असतात आणि तेव्हा काव्या आपली कूस बदलते आणि बेडच्या कडेकडेला जात असते आणि इकडे मानिनी सुद्धा झोपलेली असते. आणि नेमकं त्यावेळेस आता तिला परत तेच स्वप्न पडतं म्हणजे जिन्यातून बाहुली अशी खाली पडलेली असते आणि ती दचकूनच उठून जागी होते आणि तिला खूप त्रास होत असतो. आणि नेमकं मित्रांनो आता त्याच वेळेस इकडे काव्या बेडच्या कडेला आलेली असते आणि तिचा तोल जाऊन ती खाली पडणारच असते. तर तेव्हा पार्थ तिला पकडतो आणि परत आपल्या बाजूने खेचून घेतो आणि जो काही अनर्थ होणार असतो तो टळतो मित्रांनो. तर इकडे आता मानिनी मनातल्या मनात म्हणते का अशी विचित्र स्वप्न पडतायत मला का माझ्या स्वप्नात सतत बाहुली येते आणि देवा या सुनीताने सुद्धा बाहुलीच आणली होती आणि इतकी विचित्र स्वप्न मलाच का पडावीत. आणि त्यानंतर मोबाईल बघते तर त्याच्यामध्ये 3 वाजलेले असतात आणि ती अजून जास्तच घाबरते. म्हणते नाही नाही यावेळेला पडलेली स्वप्न खरी होतात आणि म्हणते नाही नको हा कुठला संकेत तर नाही आहे ना. आणि म्हणते खूप भीती वाटते मला असं म्हणून तिला खूप घाम फुटलेला असतो मित्रांनो आणि ती आता घाम पुसत असते. आणि इतक्यातच आता इकडे पार्थने जे स्केच काढलेलं असतं ज्या स्केचमध्ये काव्याच्या हातामध्ये बाळ असतं ते आता वाऱ्याने खाली पडतं. आणि मित्रांनो हे असं सगळं काही चालू असतं आणि मानिनी खूप काळजीत असते. आणि त्यानंतर आता परत सकाळ उजाडतो आणि मानिनी आता त्यानंतर चहा पीत बसलेली असते. तर तेव्हा पार्थसुद्धा तिथेच असतो आणि तो आता विचारतो आई सुनीता काकू आल्या होत्या आणि तू परत त्यांच्यावरती चिडलीस काव्याबद्दल काय बोलल्या का. तर तेव्हा आता मानिनी जीवावरती चिडते आणि म्हणते तू केलास ना चोंबडेपणा. तर तेव्हा जीवा म्हणतो 1 मिनिट मी काय केलंय आणि म्हणतो तुझं काय चाललंय ग तू माझ्यावरती का चिडतेस मी काय तुझं घोडं मारलंय. तर तेव्हा मानिनी म्हणते कारण तू मला न विचारता पाळणारलास आणि तो परतही करत नाही आहेस
तर तेव्हा तर पार्थ मध्येच बोलतो, राहू दे गाई, मी सुद्धा, असं म्हणून तो थांबतो. तर मानिनी म्हणते, तू सुद्धा काय? तर पार्थ आता मनात म्हणतो, मी जर का बाळासाठी टी शर्ट आणि शूज आणले ते जर आईला कळलं तर आई उलटच टांगेल मला. तर मानिनी आता रागारागात विचारते, बोल तू सुद्धा काय? तर पार्थ आता वाक्य बदलतो आणि म्हणतो, मी सुद्धा याला हेच म्हणत होतो, तो पाळणा नेऊन दे बरं. आणि म्हणतो, तू काळजी करू नकोस आई, तू टेन्शन घेऊ नकोस, होईल सगळं नीट. तर नंदिनी म्हणते, मी काय म्हणते आई, पुढच्या सोनोग्राफीच्या वेळी तुम्ही या आमच्यासोबत, म्हणजे एवढं टेन्शन नाही येणार तुम्हाला. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हां तू चूक केली आहेस ना, तूच नेस्तर. तर नंदिनी विचारते, अहो मी काय चूक केली आहे? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, म्हणजे काय, डॉक्टर काव्याबद्दल काय म्हणाल्या हे तू येऊन आईला सांगितलं होतंस, कळलं? तेव्हापासून भज्जाळली ती. तर तेव्हा मानेने जीवाला एक फटकाच मारते आणि मी ते उगाचच ना माझ्या गुणी सुनेला काहीही बोलू नकोस. एक तर तुला सांगितलं होतं की आशाच्या मदतीने तो पाळणा किमान अडगळीच्या खोलीत टाक, तेही करत नाही आहेस. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, करतो 2 दिवसात करतो माझी आई, चिडू नकोस माझ्यावर. तर तेव्हा मानिनी म्हणते, राहू देत, मी आपली गुरुजींच्याकडे जाऊन येते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, काय तू गुरुजींना पाळणा नेऊन देणार आहेस? तेव्हा मानिनी म्हणते, करा करा, चेष्टा करा तुम्ही आईची, खूप मोठे झालात ना तुम्ही दोघे. असं म्हणून ती उठते आणि चाललेलीच असते. तर इतक्यात मिथून काका तिथे येतो आणि तो फीबद्दल विचारणार असतो. तर तेव्हा मानिनी म्हणते, ऐका ना भाऊजी, मला ना आधीच उशीर झालेला आहे, मला गुरुजींच्याकडे जायचं आहे, आपण नंतर बोलूयात. असं म्हणून ती निघूनच जाते तिथून. तर तेव्हा पार्थ विचारतो, काय झालं मिथून काका, काय हवं आहे? तर तेव्हा मिथून काका पार्थला काही सांगतच नाही आणि काही नाही असं म्हणतो आणि तिथून निघून जातो. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अरे आता याचं काय बिनसलंय? तर पार्थ म्हणतो, एखादं कोडं सुटत नसेल. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, एवढं सिरियस? आणि यांचं मित्रांनो असं चालू असतं आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता वसू आणि विजय हे दोघे असतात, ते आपला प्लॅन सुरू करतात आणि आता इकडे काव्या अभ्यास करत बसलेली असते आणि विजय आता लाईट्सच घालवतो. तर काव्या म्हणते, अरे अचानक लाईट का गेले? तर तेव्हा वसू आणि विजय बघतच असतात तिच्याकडे. तर वसू म्हणते, आता ना हिची लवकरच घालमेल सुरू होईल. आणि तेव्हाच आता काव्याच्या पोटामध्ये दुखू लागतं आणि ती आता तिथून पाणी घ्यायसाठी बाहेर पडते. आणि ज्यावेळेस आता ती पाणी घ्यायसाठी पायऱ्या उतरत असते तर तिच्या हातामधून पाण्याची बॉटल खाली सांडते आणि त्याच्यामधलं थोडंसं पाणी सांडतं पायऱ्यांच्या वरती. आणि विजय आणि वसू ते सगळं काही बघत असतात. विजय म्हणतो, कन्फर्म ही जिन्यावरून पडणार आणि घरचे येईपर्यंत सगळं संपणार, असं म्हणून ते दोघे हसत असतात. आणि तेव्हा आता काव्या पायऱ्या उतरत असते आणि पायऱ्या उतरता उतरता तिचा पाय थोडासा घसरतो. आणि मित्रांनो, थोडासा पाय घसरलेला त्यांनी दाखवलेला आहे खरा, पण पुढं काय होतं हे त्यांनी दाखवलेलं नाही आहे. तर मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.